फक्त त्यांची बोटं दिसत होती. बाकी काही नाही. बाकी सावली वगैरे काहीच नाही. काय नाही, फक्त बोटं दिसत होती. आणि ते जाणवत होतं क्लिअरली. क्लिअरली म्हणजे असं खरोखरच. मंडळी, राम राम बरं करा. तर चला, कराडमध्ये गवळेश्वर रोडवर सोएग नगर म्हणून आहे. त्या नगरमध्ये एक छोटंसं घर आहे, ज्या घरात बांडगर परिवार राहायचा. आणि त्या बांडगर परिवारामधला एक छोटासा मुलगा ज्याचं नाव शुभम बांडगर, ज्यांनी ही स्टोरी आपल्याला शेअर केलेली आहे. आता ते छोटे नाही आहेत, आता त्यांचं लग्न झालंय. तर स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर शुभम भाऊ, तुम्हाला मनापासून धन्यवाद, जे की तुमची स्टोरी आम्हाला शेअर केलेली आहे. आणि जर मित्रांनो तुमच्या कोणाही जवळ जर अशी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे, एक इंस्टाग्राम ID दिलेला आहे आणि एक व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे. ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल ना, त्याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. काय सांगताय सा धर्म्या? अरे ये मुडद्या, लवकर बाहेर ये, साखर घेऊन बाहेर ये. देवनारायण. तर चला, उशीर न करता शुभम भाऊच्या स्टोरीला आपण सुरुवात करूयात. शुभम जेव्हा 5वी-6वी पर्यंत होता त्यावेळेस या घरामध्ये अजिबात काहीही प्रॉब्लेम नव्हती. पण अचानक एक दिवस यांच्या घराच्या समोर असलेल्या बंगल्यातलं एक कपल वारतं, म्हणजे मरतं. आता ते कपल काय फारसं यंग नव्हतं, 50 किंवा 55 वर्षाचं ते कपल असावं. आणि ते अचानक मरतं. त्यावेळेस पोलीस येते. तिथे पोलीस आल्याच्या नंतर सगळी पडताळणी करते, पोस्टमॉर्टम करते आणि रिपोर्ट येतात. रिपोर्टमध्ये असं येतं की जे ते कपल वारलेलं आहे, मेलेलं आहे, ते पूर्णपणे नॅचरल पद्धतीनं मेलेलं आहे, म्हणजे त्यांची नॅचरल डेथ झालेली आहे. तर सगळ्यांनी एकदम त्याला असं इग्नोर करून टाकलं की चला काहीतरी झालं असेल. तुम हम दोनों एक साथ रहेंगे, एक साथ रहेंगे, एक साथ मरेंगे, एक साथ जिएंगे, असे काही वचनं वगैरे असतात ना, हलगड माणसं. तसं काही असेल त्यांच्यामध्ये, प्रेम खूप जास्त असेल. पण हां, ते कपल खूप चांगलं होतं म्हणून त्यांच्या घरी शुभम हा नेहमीच जायचा, खेळायचा, बोलायचा, म्हणजे दिवसभर तिथंच असल्यासारखा असायचा. आणि ते मेल्याच्या नंतर शुभम असा एकला एकला राहायला लागला. तसंही शुभम फक्त त्याच घरात जाऊन त्याच 2 माणसांसोबत खेळायचा, राहायचा. त्यामुळं शुभम काय गल्लीमधल्या पोरांना बोलायचा नाही, ना कुठं खेळायला जायचा. बस आपलं घर, आपल्या घरातून बाहेर निघलं की समोरचं घर, म्हणजे एक्झॅक्ट समोरासमोर होतं ना, की बस या चौकटीतून पुढच्या चौकटीमध्ये. आता तेही नाहीत, तर शुभम एकला पडला. 5-6 महिने निघून जातात आणि त्या 5-6 महिन्यामध्ये जो शुभम आहे तो निव्वळ एकला एकलाच बसायचा, कोणाला जास्त बोलायचा नाही, काही नाही, गप्पा नाही मारायचा, काही नाही, कुठं बाहेरही नाही जायचा, म्हणजे एकदम गुमसुमचा आपल्या आपल्यातच विचार करत 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 करत. पण 5-6 महिन्याच्या नंतर एका दिवशी रोजप्रमाणे जसा शुभम रात्रीला असा बेडवर बसलेला असतो विचार करत, त्याला काय फारशी झोप येत नव्हती. कारण की कसं आहे, लेकराला जर काही काम वगैरे नसलं ना आणि तो जर खेळत नसला ना तर त्याला झोप येत नाही. जर लेकरू खेळतं असलं, फिरतं असलं तर तो पटकन झोपी जातो, दमतो ना शरीर. त्यामुळे तसं शुभमचं नव्हतं. शुभमला कोणी खेळायला नव्हतं, स्कूल, घर, बस आराम, वाचन किचन, बस एवढ्याच. तर शुभमला रात्री झोप नाही यायची. 1-1:30 वाजेपर्यंत शुभम जागीच राहायचा आणि 1-1:30 वाजता तो झोपायचा. असं रोजच्या प्रमाणे आजही तो 1-1:30 वाजेपर्यंत जागी होता. तर अचानक शुभमच्या कानावर काहीतरी कुरतडण्याचा आवाज येतो, जसं की उंदीर असं कातरतात ना घरामध्ये, कुडकुड कुडकुड, अशा टाईपचा शुभमच्या कानावर आवाज आला. शुभम उठतो, आपल्या बेडरूममधून बाहेर येतो, बघतो तर बाहेर कुठेही काही नाही आहे. आता त्या आवाजाच्या पाठीमागं शुभम जायला लागतो. तर तो आवाज बाल्कनीकडून येत असतो. तो बाल्कनीकडे जातो शुभम, दरवाजा उघडतो, समोर छोटंसं गार्डन असतं यांच्यासाठी खेळण्यासाठी. तर त्याच्यामध्ये बघतो तर कोणीच नसतं. पण थोडं लांबपर्यंत एक छोट्या साईजचं जमिनीच्या थोडं इतकं वर, म्हणजे अर्धा फूट उंचवर त्याला 2 लाल डोळे दिसतात, छोटे छोटे, जणू की ते एखाद्या जनावराचे डोळे असतील तशा टाईपचे छोटे छोटे 2 लाल डोळे दिसतात. शुभम पळत पळत घरात जातो, TV पुढं ठेवलेली टॉर्च उचलतो आणि पळत पळत बाल्कनीमध्ये येतो आणि दाबतो. दाबल्याच्या नंतर बघतो तर तिथं कुणीही नसतं, काहीच नसतं, एकदम क्लीन. पण त्या जागेवरचं ते एक झाड खूपच जास्त विचित्र दिसू लागलं, जे की शुभमच्या बाबांनी कालच संध्याकाळी आणून त्या जागेवर लावलं ड्युटी संपल्याच्या नंतर. आणि शुभमला फार ते झाड आवडलं होतं. आता ते झाड विचित्र का दिसत होतं, कारण की ते झाड पूर्णपणे लाल भडक दिसू लागलं आणि त्याच्यावरचे जे पदार्थ आहेत, म्हणजे त्याच्यावर जे लाल पूर्ण कलर सांडलेला होता, ते शुभमला दिसू लागला. तो जसं की असा एकदम चिकट चिकट दिसू लागला. तो आपण लाडू बनवताना कशी साखरेची चाचणी करतो तसे दोरे तुटतात,
त्या टाईपचे थेंब त्या झाडावरून खाली पडू लागले. थेंब जमिनीपर्यंत जाईपर्यंत त्याचा जो दोरा आहे तो झाडाच्या पाल्याला चिटकून होता. शुभमने त्या झाडाकडे बघितलं आणि शुभम त्या झाडाकडे जाणारच की तेवढ्याच शुभमच्या कानावर आवाज येतो, भाडभाड 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 भाड. जसं की एखादी मांजर एखाद्या उंदराच्या पाठीमागं लागते आणि पळता पळता जेव्हा मांजरीच्या भांडी पडतात ना, त्या टाईपचा आवाज शुभमच्या कानावर आला किचनमधून. शुभम मागं फिरला आणि किचनमध्ये गेला. किचनमध्ये बॅटरी दाबली सगळीकडं, कुणीच दिसत नाही, एकदम सायलेंटली. त्याला वाटलं की भांडे पडले असतील. ते बघावं तर भांडे गिंडे काहीही पडलेले नव्हते. आता शुभम 5वी-6वी मधला, तो काय हॉरर मूवीज वगैरे काय बघत नव्हता, त्यामुळे त्याच्या काय मनात भूताबिताची काही भीती वगैरे आली नाही. त्यामुळे तो सरळ आपल्या बेडरूममध्ये गेला. आपल्या एका भावाकडे आणि एका बहिणीकडे बघितलं आणि तो विचार करू लागला, इतके मोठ्यानं भांडे पडलेत, आईलाही कळालं नाही, बाबालाही कळालं नाही आणि माझे भाऊ बहीण सण झोपलेले आहेत. याच्या आईच्या गावात तुम्ही काय पागल बिगल झालो काय, असा विचार करून शुभम त्या दोघांच्या मध्ये जाऊन झोपी जातो. पण डोळे उघडे, असं फक्त अंग टाकतो, विचार करतो, असं कसं व्हायलंय, काय मिळ असेल. तेवढ्यात त्याला एक जाणीव झाली की हॉलमध्ये काहीतरी चमकतंय. म्हणजे कसं आपण अचानक अंधारामध्ये अशी बॅटरी फिरवतो झपकर आणि आपल्या डोळ्यावरून जाते किंवा आपल्या रूममधून जाते किंवा आपल्या आसपासून जाते, तो आपल्याला जशी जाणीव होते ना, अरे यार काहीतरी चमकलं. किंवा आभाळामधून एखादा जो तारा असतो तो तुटतो आणि सहज आपली नजर जाते आणि तो तारा लगेच लुप्त होऊन जातो. तशा टाईपचा अनुभव शुभमला झाला. शुभमला वाटलं की किचन रूममध्ये कोणी ना कोणीतरी आहे. शुभम उठल्याच्या नंतर हळूवार पुन्हा आपल्या बेडरूमच्या बाहेर येतो. बघतो तर किचन रूममध्ये खरंच टॉर्चचा जो प्रकाश असतो ना तो फिरत होता. शुभम त्याच्याकडेच बघत राहिला आणि हळूहळू तो आपल्या बेडरूमकडून किचन रूममध्ये जाण्यासाठी निघाला. जसा तो किचन रूममध्ये गेला, आता तो जो किचन रूमचा दरवाजा असतो तो हातभरच उघडा होता, त्यामुळे त्या दरवाजामधून त्याला दिसू लागले ते टॉर्चचा उजेड. तो दरवाजा उघडतो तसा तो टॉर्चचा उजेड पूर्णपणे ऑफ होतो, पूर्ण अंधार. आणि जो छोटासा लाईट लावलेला असतो ना, 0 बल्ब असतो, लाल पिवळा हिरा, तोच फक्त प्रकाश त्याच्यामध्ये. हा पुन्हा कन्फ्यूज. याला वाटलं की यार हे काय मॅटर आहे यार, माझ्यासोबत का होतंय असं, माझे भास वगैरे तर नाहीत ना. तो जातो ना झोपी जातो. पहिली रात्र शुभमची अशी कटते. तो उठल्याच्या नंतर आपल्या बहिणीला आणि आपल्या भावाला सांगतो की ताई दादा माझ्यासोबत असं घडलंय, रात्री आपल्या घरात कोणीतरी आले. आणि शुभम असं म्हणल्याच्या नंतर ते पटकर दोघंजण उठतात. आता शुभमने ही पण गोष्ट सांगितली की बाहेर जे बगीच्यामध्ये आपल्या बाबांनी काल संध्याकाळी आणून लावलेलं झाड आहे ना, ते पूर्णपणे लाल झाले आणि त्याच्यावरून काहीतरी चिकट पदार्थ खाली पडत आहेत, लय घाणेरड्या पदार्थ. दोघेही भाऊ उठतात आणि बाल्कनीमध्ये जाऊन बघतात तर ते झाड पूर्णपणे हिरवगार, सगळ्या झाडापेक्षा सुंदर दिसायला ते झाड. शुभम गेला. शुभम बघतो, च्या मुळायला असं कसं झालंय. मग याचे भाऊ बहीण म्हणतात की तू काय झोपीत चालतो का, झोपीत काहीतरी बघितलं असेल तू, चाल. शुभमच्या गोष्टीवर कुणीही विश्वास केला नाही, कारण की शुभमने फक्त आपल्या बहिणीला आणि भावाला सांगितलं होतं, त्याच्या आईवडिलाला देखील सांगितलं नाही. आता दुसऱ्या रात्री जेव्हा शुभम झोपला, आता या रात्री शुभम पटकर झोपला, कारण की मागच्या रातची झोप थोडी त्याला परेशान करू लागली. पण तेवढ्यात शुभमला अचानक जाग येते आणि अचानक जाग आल्याच्या नंतर त्याच्या कानावर पुन्हा एक आवाज येतो. आपण गाडीचा काच किंवा खिडकी असा वगैरे पुसतो ना आपण, सर्रक असा आवाज येतो ना, तसा आवाज शुभमच्या कानावर येतो. आता एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला सांगायची विसरली की त्यांचं जे घर आहे ते सिंगल मजल्याचं होतं. वर छतावर जाण्यासाठी शिड्या, मधात एक अशी छोटीशी बोळ, त्या बोळीमधून बाल्कनीमध्ये जाण्याचा रस्ता आणि इकडच्या बाजूला किचन, या बाजूला यांची बेडरूम आणि त्या बाजूला त्यांच्या आईवडिलांची बेडरूम. प्रत्येकाच्या बेडरूमला एक एक खिडकी होती आणि खिडकी ते ब्लरवाले काच असतात ना, त्या काचाची होती. तर शुभम उठला, आवाजाकडे बघतो तर तो आवाज शुभमच्या खिडकीमधून येऊ लागला. तर शुभम खिडकीकडे बघतो, असं पटकर वळून बघतो तर काय त्या खिडकीमध्ये अशी विचित्र आकृती उभी होती, जसं की शुभमला बघते अशी. म्हणजे असं नॉर्मली जर माणूस जर खिडकीच्या बाहेर उभं राहिला तर माणसाची कशी अशी नॉर्मल आकृती राहील, बाहेर जर उभी राहिली तर छोटे छोटे केस दिसतील. पण ही आकृती थोडी वेगळी होती, कारण एखादा नॉर्मल जर माणूस उभा राहिला असता तर त्या नॉर्मल माणसाचे डोळे चमकले नसते, त्याचा शॅडो दिसला असता. पण या आकृतीचे अक्षरशः डोळे चमकू लागले. ते रात्रीला कसे छोटे छोटे जुगनू चमकतात, टिम 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 कलरचे किडे, तशा टाईपचा उजेड, तशा टाईपचा प्रकाश या आकृतीच्या डोळ्यामध्ये होता. आता तो प्रकाश असा नव्हता की टिम 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 करतो, नाही, तो प्रकाश एकदम स्टेबल प्रकाश होता, पण त्या टाईपचा होता. आता शुभमला वाटलं कोण असेल बाबा. शुभम उठला आणि हळूवार ती खिडकी उघडण्याचा प्रयत्न करू लागला. आता त्या आकृतीची चारही बाजूनं केस असे वाऱ्यामध्ये झुलत आहेत, एकदम मोमो अशा टाईपचे.
शुभमने थोडीशी खिडकी उघडली आणि खिडकी उघडल्याच्या नंतर जे थोडा गॅप पडला त्या गॅपमध्ये या आकृतीचे केस अशाला स्पष्ट दिसू लागले, एकदम काळेशार, एकदम सिल्की केस. या शुभमने त्या आकृतीच्या केसाला हात लावला. हात लावल्याच्या नंतर इतके मऊ केस होते की जणू आताच कोणत्या तरी मुलीने डव शॅम्पू लावून एकदम सिल्की केस करून याच्या हाताला लावले. हा थोडासा बघितलं आणि अचानक ती आकृती गायब झाली. आकृती गायब झाल्याच्या नंतर हा कन्फ्यूज झाल्याच्या माईला गेली कुठं आकृती, असं माझ्यासोबत का होतंय, कोण असेल हे. हळूवार शुभम खाली उतरतो, बेडवर बसतो. इकून बहीण झोपलेली, इकून भाऊ झोपलेला आणि विचार करतो की यार हे काय होते माझ्यासोबत. तेवढ्यात शुभमला जाणवतं की त्याच्या खांद्यावर कुणी ना कुणीतरी हात ठेवलेला आहे. आता नॉर्मली माणसाच्या खांद्यावर जर कोणी असा हात ठेवला तर माणसाचा खांदा थोडासा जड होतो. इकून माणूस दाबतो, असा माणूस बघतो काय यार खांद्यावर हात ठेवलाय, खांदा दुखतोय माझा पहिलेच, असं जे असतं ना तसं फील शुभमला झालं. शुभमने या खांद्याकडे बघितलं, एवढाले नखं असलेला हात पूर्ण जळालेला, म्हणजे असं कोडे कोडे पडलेले त्याला. आणि त्या हातामध्ये 2 बांगड्या. त्या 2 बांगड्या बघितल्या की शुभम एकदम खुश झाला आणि घरकन इकडं मान फिरवली तसा शुभम चिरकला. कारण की तो हात फक्त इथून इथपर्यंतच होता, इथं पूर्ण तुटलेला हात होता आणि इकडं कुणीही नव्हतं. शुभम जोरात चिरकला. त्याची बहीणही उठली, त्याचा भाऊही उठला आणि बाजूच्या शेजारच्या रूममध्ये झोपलेले त्याचे आईवडील होते, तेही जोरात पळत आले की काय झालं. शुभम म्हणतो की ती जी आपल्या समोरची दर्पणात जी आहे ना त्या आजीचा हात होता माझ्या खांद्यावर आणि ती आजी नव्हती. शुभमला घाम सुटलेला. शुभम हापू लागला, रडू लागला. आता त्याच्या आईवडिलाला वाटलं थोडा सरकला वाटतं. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईवडील शुभमला घेऊन दवाखान्यात जातात. दवाखान्यात गेल्याच्यानंतर डॉक्टर म्हणतो सगळं काही नॉर्मल आहे, तुमच्या मुलाला काहीही झालं नाही, थोडासा भास वगैरे झाला असेल, मी थोड्या गोळ्या वगैरे देतो, या गोळ्या त्याला चारा, ठीक होऊन जाईल, काय प्रॉब्लेम असेल ती. शुभम त्याची आई घरी येतात. घरी आल्याच्यानंतर 3ऱ्या रात्री अचानक रात्री 12-1च्या दरम्यान शुभमचा जो भाऊ आहे तो शुभमपेक्षा थोडा लहान, 1-1.5 वर्षाने, तो जोरात चिरकायला लागला. अचानक झोपीमध्ये 12-1 वाजता जोरात चिरकायला लागला. इतक्या जोरात चिरकायला लागला की विचार करता कामी नाही, असं एकदम कर्कश आवाजामध्ये जोरामध्ये चिरकू लागला, एकदम भयंकर. शुभम उठला, त्याची बहीण उठली, पलीकडून आईवडील आले. बघतायत तर त्याचे हात पाय वाकडे होत आहेत, होठं पूर्णपणे काळे पडत आहेत आणि डोळे आंगळे पिंगळे करतोय तो आणि जोरात ओरडतोय. इतक्या जोरात ओरडतोय की बघताच कामा नाही आणि अचानक शांत होतो आणि झोपी जातो. असं रात्री 4-5 वेळेस झालं. दुसऱ्या दिवशी शुभमचे आईवडील त्याच्या भावाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. त्याच नाही, त्या शहरामधल्या 4-5 हॉस्पिटलमध्ये त्याला फिरवतात आणि अखेरकार 4-5 दिवसाच्या नंतर त्याचा भाऊ मरतो. आणि मरता वेळेस खूप अलग पद्धतीनं मरतो. चिरकणं, ओरडणं, त्याची पूर्ण स्किन एकदम डार्क झाली होती, होठ पूर्णपणे काळे झाले होते, जे दात होते दातावर असे लाल सटे पडले होते, दाताच्या वरच्या ज्या हिड्ड्या होत्या त्या पूर्णपणे काळ्या झाल्या होत्या, जीभ होती ती पूर्णपणे लाल झाली होती. म्हणजे जीभ तोंडात लागल्यावर कसं होतं फोडं वगैरे येतात तशा टाईपचं झालं होतं. त्याच्या भावाच्या नरड्यांमध्ये एवढाले फोड आले होते, डॉन्सेल्स काहीतरी म्हणतो ना आपण त्याला, शब्द नाही फुटला तो, तुम्ही समजून घ्या. तशा टाईपचं त्याच्या भावाच्या नरड्यामध्ये झालं होतं. केस गळू लागले त्याचे आणि या परिस्थितीमध्ये त्याचा भाऊ वारल्याच्या नंतर ते सगळेजण थोडेसे आखडून गेल्यासारखे केले. सगळ्या घरामध्ये एकदम शांततेचं वातावरण पसरले होतं, कोणी कुणाला बोलत नव्हतं, काही नाही. आता जो शुभम पहिला एकला राहायचा आता तर प्युअर एकला झाला होता. त्याला कुणीही बोलणं नाही, कुणीही खेळणं नाही आणि काहीही नाही. आणि त्याची जी बहीण होती ती त्याच्यापेक्षा मोठी होती, त्यामुळं त्याची बहिणीला त्याचे वडील एका हॉस्टेलमध्ये टाकतात बाहेरगावी शिकण्यासाठी. तर तो पूर्णपणे एकला झाला होता. आता त्याला रोज रात्री असा भास व्हायचा, कुणी खिडकीतून बघतंय, कोणी किचनमधून हाक मारतंय, कुणाचा गार्डनमध्ये आवाज येतोय. शुभम बाहेर गेल्याच्यानंतर गार्डनमध्ये पावलं उमटतात लेकरं खेळण्याचे. शुभम बघूनच त्यांना हैराण होतो. म्हणजे त्याच्यासोबत 8-15 दिवस रेग्युलरी चालू होतं. शुभम रेग्युलरी सांगतो की बाबा आई माझ्यासोबत असं होतंय. त्याचं कोणीही मनावर घेत नाही. आणि अचानक एक दिवस शुभमच्या बहिणीचा कॉल त्याच्या आईवडिलांना येतो. कॉलवर त्याची बहीण असं म्हणते की बाबा मला या हॉस्टेलमध्ये राहायचं नाही, मला इथून आत्ता बाहेर निघायचं. त्याचे बाबा म्हणतात काय प्रॉब्लेम झाला आहे. शुभमची बहीण म्हणते की
माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला होता आणि तो हात एक जळका हात होता. पूर्ण नखं वाढलेले आणि त्याच्यामध्ये 2 बांगड्या होत्या आणि त्या 2 बांगड्या त्याच आजीच्या होत्या ज्या आपल्या घरासमोर राहत होती त्या आजीच्या. इकडून बघितलं तर कुणीही नव्हतं. हात पूर्ण तुटलेला होता बाबा. असं माझ्यासोबत एकदा नाही 2दा झालं. पहिल्या वेळेस तर मी म्हटलं भास आहे, पण दुसऱ्या वेळेस त्या हाताने माझा खांदा पूर्णपणे घट्ट पकडून ठेवला होता. मी सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण तो हात माझा खांदा काय सोडत नव्हता. प्लीज मला नाही राहायचं. जेव्हा त्याच्या बहिणीचा फोन येऊन त्याच्या बाबाला असा ती बहीण म्हणते फोनवर, त्यावेळेस तिच्या बाबाला खरं पडतं की हां शुभम जो सांगतोय तो खरा आहे. शुभम म्हणतो बघितलं बाबा मी जे सांगतोय ना ते खरं आहे ना. तर त्याच क्षणी तो बाणगर परिवार ते घर पूर्णपणे सोडून जातात आणि दुसरीकडे शिफ्ट होतात. पण आता पण शुभमचं आता 23-24 वर्ष असेल आणि त्याचं नवनवीन लग्न पण झालेलं आहे. तरी पण कधी कधी शुभमला असे भास होतात अमावस्या पौर्णिमेला, असं त्याच व्यक्तीचं म्हणणं आहे. तर हा रिअल इन्सिडेंट शुभम भाऊसोबत घडलेला आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हे बघ तू आता मला काय सांगू नको, सगळं माझ्या लक्षात राहिलेलं आहे. मी जातो.